नमस्कार. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. मानिनी आणि विक्रमची अॅनिव्हर्सरी पार्टी झाल्यानंतर जीवाला, काव्याला, नंदिनीला आणि पार्थला विक्रम आणि मानिनीने काय काय बोललेलं असतं ते सगळं आठवतं. तर दुसरीकडे रम्या चिडूनच आत्याला बोलते की काय तू पिऊला दम दिला? आत्या हो बोलते. चांगलेच घाबरवले तिला. म्हटलं माझं नाव घेतलंस ना तर तुला आणि तुझ्या आई बाबांना घरातून हाकलून देईल. तोंड बघण्यासारखं झालं होतं तिचं. रम्या बोलते का कशासाठी केलंस तू आई? त्या पिऊचं जाऊ दे, पण तुझ्या या वागण्यामुळे घरात कोणी तोंड सुद्धा बघणार नाही आपलं. उद्या कशाला स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलंस ग तू? आत्या बोलते की काही धोंडा बिंडा पडणार नाही. ती पिऊ सतत मला घाबरून पळून जायची. कोणी विचारलं तर काय सांगायचं? ते हे म्हणजे ते असं करायची. सतत भीती वाटायची कधी ना कधी तरी माझं नाव येईल. त्या भीतीचं भूत ना माझ्या मानगटीवर बसलं होतं. एकदाची ती भीती संपून टाकली. तिला इतकं घाबरवलं आहे ना, ती आता माझं नाव घेणारच नाही. तर रम्या खुश होऊन बोलते की असं असेल ना आई, नंदिनीचा उद्याचा प्लॅन फसला म्हणून समज. म्हणजे कॉन्सिलर येईल, पण तुझ्या धाकामुळे पिऊ तिच्या समोर काहीच बोलणार नाही आणि आपल्याला जी भीती होती ना ती तमाशा पण होणार नाही. आत्या बोलते की तमाशा तर होणारच. रम्या रम्या बोलते की म्हणजे? आत्या बोलते की मागे बसून असं काही मी तमाशा करीन ना की त्या नंदीना पश्चातापच झाला पाहिजे की कॉन्सलरला या घरात बोलवलं याचा. रम्या बोलते की म्हणजे मला कळेल असं बोलशील का? मागे बसून तू तमाशा कशी करणार? नंदिनी बरोबर दुसरंच कोणी भांडणार आहे का? आत्या हो बोलते. रम्या बोलते कोण? तर दुसरीकडे आपण पाहतो की पार्थ सीडीवर मनात खुश होऊन विचार करतो तेव्हा तिथे नंदिनी येते आणि बोलते की पार्थ तुम्ही एकटे का असतायत? पार्थ बोलतो की सवय आहे माझी. एखादं मोठं कोडं सुटलं की मी असं स्वतःशी हसतं. नंदिनी बोलते मोठं कोडं? असं कुठलं कोडं सुटलं? पार्थ बोलतो की सांगतो, पण एका अटीवर. कॉफी. नंदिनी मान हलवते. तर दोघे कॉफी पिऊन गप्पा मारतात. तेव्हा नंदिनी बोलते कुठलं कोडं सुटलं आहे? यावर पार्थ बोलतो की सांगतो. त्याआधी मला तुम्ही सांगा, तुमच्या आधी असं काय झालं आहे का की तुम्ही गाडी चालवता येते आणि अचानक तुमची गाडी एखाद्या खड्ड्यात अडकली. तुम्ही ती गाडी बाहेर काढायचा प्रयत्न करतायत, पण ती गाडी काही निघतच नाही. मग मागून एखादी गाडी येते आणि ती आपल्याला पुश देते. असं कधी झालं आहे तुमच्या बाबतीत? नंदिनी हसूनच बोलते की खरं तर मी एवढी गाडी चालवत नाही आणि हा, खड्ड्यात पडलेल्या लोकांना बाहेर मात्र काढले. पार्थ बोलतो की हो ना, बाबांनी सुद्धा आज सेम तसं केलं. नंदिनी बोलते म्हणजे? पार्थ बोलतो की म्हणजे माझी आणि काव्याची लग्नाची गाडी जी खड्ड्यात अडकली होती, पण आपल्या काव्या मॅडम खाली उतरून धक्का मारून मदत करणाऱ्यापैकी नाही आहे. मीच आपलं रेस करत होतो, गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो, खाली उतरून धक्का मारत होतो, पण गाडी काय खड्ड्यातून निघेना. मग शेवटी वैतागून गाडी जाऊन बसलो. आता जाऊ दे, अडकली आहे तर अडकली, गेली खड्ड्यात. डिवोर्स होते तर होऊ दे डिवोर्स, पण मला असं आता वाटत नाही. नंदिनी बोलते आता तसं वाटत नाही मग कसं वाटतंय? पार्थ बोलतो की बाबा काय म्हटले आठवते ना, प्रत्येक लग्न दुसरा चान्स डिझर्व करते. नंदिनी बोलते की बाबा काय म्हटले आहे ते लक्षात आहे माझ्या, पण तुम्ही काय म्हणाला तेही मी विसरले नाही आहे. पार्थ बोलतो की मी काय म्हणालो होतो? नंदिनी बोलते की हेच, की त्यांना मैत्री रूपी कंदील नको आहे, डिवोर्स रूपी बॉम्ब हवे त्यांना. आम्ही तो त्यांना देऊन टाकूया. म्हणूनच तुम्ही काव्यासोबत डिवोर्स फाईल केली आहे ना? पार्थ बोलतो की डिवोर्स फाईल केली आहे, पण झालंय कुठे? नंदिनी जरा आश्चर्यानेच बोलते की एक मिनिट एक मिनिट, हे बघा माझ्या बहिणीचा डिवोर्स होऊ नये असं मला वाटतंय, पण तुम्ही आधी मला काहीतरी वेगळं सांगितलं होतं, आता काहीतरी दुसरं सांगताय. मला तुम्ही जरा कन्फ्यूज वाटतायत. पार्थ बोलतो की कन्फ्यूज नाही आहे मी नंदिनी. आपल्या पार्टनरच्या वाटेचं आईस्क्रीम आपणच खातोय. यांना डिवोर्स हवा आहे म्हणून डिवोर्स देतो. म्हणजे प्रत्येक वेळी ते जे काय मागतील ते आपण द्यायलाच पाहिजे का? नाही ना. काय आहे, आपण मोठी भावंडं आहोत. आपल्या छोट्या भावंडांना जर काय कमी अक्कल असेल, आपण शहाण्यासारखं वागायचं. नंदिनी बोलते की म्हणजे? पार्थ बोलतो की म्हणजे काव्याला डिवोर्स हवा होता, तो आम्ही डिवोर्स फाईल केला आहे, पण आता 6 महिन्याचा कूलिंग पिरियड आहे.
6 महिने इनेफ आहे एखाद्या माणसाला जिंकायला. नंदिनी खुश होऊन बोलते की म्हणजे पुढच्या 6 महिन्यात तुम्ही काव्याला जिंकाल. पार्थ बोलतो की ठरवलं तर 1 आठवडा सुद्धा पुरेसा आहे. मी माझे प्रयत्न करत राहणार. हा त्यांच्या पुढे पुढे करायची ही चूक मी पुन्हा करणार नाही. त्यांना समजवायला जाणार नाही की लग्न किती ग्रेट आहे, मी त्यांच्यासाठी किती योग्य आहे हे पटवणार नाही मी त्यांना. नंदिनी बोलते की एक्झॅक्टली, आणि ते केलं नाही पाहिजे. खरं तर नात्याची मज्जा हळुवारपणे उलगडण्यातच आहे. पार्थ बोलतो की येस यू आर राईट, आणि मी तेच करणार आहे. आमच्या नात्याच्या बाबतीत हा माझा अतिउत्साहीपणा जरा कमी करणार आहे. मी जर एवढं सगळं करून माझं लग्न टिकलं माझं नशीब, आणि 6 महिन्यानंतर डिवोर्स झालाच या गोष्टीचा आनंद असेल. मी माझ्या लग्नाला दुसरा चान्स दिला. मी माझा जीव तोडून प्रयत्न केला. पार्थ बोलतो की काय झालं, तुम्ही काय रडतायत? नंदिनी बोलते की नाही नाही काही नाही. आपला पार्टनर आपल्या पाठीमागे आपल्यावर किती जीव टाकते ही फिलिंग खूप छान आहे. पार्थ, खरंच तुम्ही खूप छान डिसिजन घेतला आहे. पार्थ बोलतो की तुम्ही सुद्धा विचार करा ना, म्हणजे तुम्ही सुद्धा एक चान्स दिला. नंदिनी बोलते की नाही पार्थ, खरंच नाही. पुन्हा एकदा चान्स म्हणजे पुन्हा एकदा हार. थकले आहे हरून रोज रोज तेच तेच प्रयत्न करून थकले आहे. आता मी आमच्या लग्नासाठी कुठलाही प्रयत्न करणार नाही आहे. खरं तर आमच्या लग्नासाठी होप सोडले आहेत मी. आणि राहिला प्रश्न जीवाचा, तर ते काही पार्थ नाही आहे. ते माझ्यासाठी कुठले प्रयत्न करते असं मला नाही वाटत. तर दुसरीकडे जीवा नंदिनीसाठी पत्र लिहितो. जीवा मनात बोलतो की नाही, हातात नको द्यायला. ही चिठ्ठी जर तिला सापडली ना तर गंमत आहे. ठेवू कुठे, आणि उशी खाली ठेवतो. उशी खाली ठेवली आहे खरी, पण तिने उशी खाली पाहिलीच नाही तर. अरे यार काय करू. भाई सुचली आयडिया, सुचली. चकाचक बाईला थोडस त्रास देऊया, आणि ते उशीचे कव्हर काढतो. जीवा तुझी आयडिया वर्क होते की नाही ते कळेल. दुसरीकडे पार्थ बोलतो की जीवा तसा इमोशनल आहे. नंदिनी बोलते की असू दे पार्थ, राहू द्या. तुम्ही त्यांची बाजू घेतायत कळतं मला. नका घेऊ. बघा, आमचा गुंता सुटायचा असेल तर सुटेलच, पण मी तुमच्या आणि काव्याच्या लग्नाचा गुंता सोडवायला नक्की मदत करेन. पार्थ हसून बोलतो की नंदिनी फक्त बोलत नाही तर करून दाखवते. आय नो. खरंच तुमच्याशी लाईफचे प्रॉब्लेम डिस्कस करून छान वाटलं. नंदिनी बोलते मला सुद्धा. आणि हे शेअरिंग आपण थांबायचं नाही हा. आपण त्या 3M फ्रेंड सारखं आहोत. सगळं काही शेअर करून मोकळे होतात. पार्थ बोलते की 3M फ्रेंड्स इंटरेस्टिंग, पर ये बहुत नाइंसाफी है नंदिनी जी. नंदिनी बोलते अरे काय झालं. पार्थ बोलतो की फ्रेंड्स बोलतात आणि फ्रेंडशिप बँड सुद्धा बांधत नाही. नंदिनी बोलते द्या. दोघे जण फ्रेंडशिप बँड एकमेकांना बांधून घेतात. पार्थ बोलतो की ही अशीच मैत्री तुमची आणि जीवाची होऊ दे. नंदिनी बोलते की त्यापेक्षा तुमची आणि काव्याची मैत्री होऊ दे. तर दुसरीकडे जीवा नंदिनीची वाट बघत असतो. हिच्यासाठी काय करायचं ठरवलं तर नेमकं यायला उशीर करते. अरे आली आली. जीवा डंबल्स घेऊन एक्सरसाइज करतो तेव्हा तिथे नंदिनी येते आणि बघते की बेडवर उशीचे कव्हर काढले. जीवा स्वतःशीच बोलते की वा वा, आजचा दिवस छान गेला. आता उशीवर डोकं ठेवून छान झोप लागेल. नंदिनी बोलते की हे कव्हर कोणी काढलं. जीवा बोलतो की तेच म्हणतो की पहिलं क्वीन काढायचं, आधी कव्हर काढायचं नसतं. नंदिनी उशी नीट करायला जाते तेव्हा तिला तिथे चिठ्ठी भेटते आणि बघते. जीवा मनात बोलतो की चला, हिने चिठ्ठी उचलली, आता ही वाचेल. नंदिनी बोलते की हे पत्र तुम्ही लिहिलं आहे. जीवा बोलतो की नाही, हे पत्र बाबांनी लिहिलंय. माझ्या हाताला नेनपेंट लावली होती ना. अगं असं काय करतीयेस, त्यावर चकाचक बाई लिहिलं आहे ना, म्हणजे मीच लिहिणार ना. बरं वाच. तरी त्यात काय लिहिलं आहे वाच. नंदिनी ते पत्र खोलत असते तेव्हा तिला मागचं काही आठवतं. तेव्हा ती रागातच जीवाजवळ येऊन ती चिठ्ठी त्याच्या हातात देते. जीवा बोलते अगं असं काय करते. अगं हे मी तुला वाचायला दिलं आहे, मला काय परत देतीयेस. मी वाचू असं म्हणणं आहे तुझं. नाही नको, मी वाचण्यापेक्षा तूच वाच, म्हणजे म्हणणं पोचेल तुझ्यापर्यंत. नाही तर माझा नुसता आवाज ऐकून चिडचिड करायला लागशील. नंदिनी बोलते झालं तुमचं. जीवा बोलतो हो सॉरी. नंदिनी बोलते की यू शुड बी. नीट कान उघडे ठेवून ऐका. मी पत्र तुम्हाला दिले कारण मला तुमचं कुठलंच पत्र नको आहे, आणि प्लीज यापुढे माझ्यासाठी कुठलंही पत्र लिहू नका. तुमच्या पत्राची धडकी भरली आहे मला.
खरं तर मी अशी मुलगी आहे, पत्र लिहायला, पत्र रिसीव्ह करायला खूप आवडायचं. पण तुमचं पत्र वाचलं आणि पत्राविषयी माझ्या मनात भीतीच बसली आहे. जीवा बोलतो, एक मिनिट, माझ्या पत्राविषयी तुझ्या मनात भीती बसावी असं कुठलं पत्र दिलंय मी तुला? नंदिनी बोलते की मस्करी करता आहे ना माझी? जीवा बोलतो की मी अजिबात मस्करी करत नाहीये. खूप सिरियसली विचारते. असं काय करते? असं कुठलं पत्र लिहिलं आहे? नंदिनी रडूनच बोलते की स्टॉप इट, बस जीवा. माझ्या भावनांचा म्हणजे मस्करीचा विषय वाटतोय तुम्हाला? कुठलं पत्र दिलं विसरलात तुम्ही? पत्रात काय काय लिहिलं होतं ते तुम्ही विसरला असाल, पण माझा शब्द आणि शब्द लक्ष आहे. काय लिहिलं होतं पत्रात? मी खूप विचार केला. जितका जास्त विचार करतो असं वाटतंय आपण एकत्र नाही यायला पाहिजे. तू कोणीतरी खूप छान डिझर्व करते. मी खूप प्रयत्न केले, आपलं नातं मान्य करता येत नाही आहे मला. मला असं वाटतं की आपण वेगळे होण्यातच आपलं भलं आहे आणि बाकीच्यांचं सुद्धा. प्लीज मला विसरून जाण्याचा प्रयत्न कर जीवा. जीवा मनात बोलतो की हे पत्र तर मी काव्यासाठी लिहिलं होतं, तिच्यासाठी नाही. हे असं काय बोलते? जीवा बोलतो की प्लीज. नंदिनी बोलते की आता काहीच बोलू नका आणि काही एक्सप्लेनेशन करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका. यावर जीवा बोलतो की एक मिनिट, हे बघ, मी अजिबात एक्सप्लेनेशन करत नाही आहे, पण मला फक्त एवढंच सांग, हे पत्र तू कधी आणि कुठे वाचलंस? नंदिनी बोलते की खरंच एवढा विसर पडला आहे तुम्हाला? ज्या दिवशी अनिशा काव्याचं पुस्तक न्यायला आली होती ना, त्या दिवशी वाचलं मी ते पत्र. मला समोरून देण्याची हिंमत होत नव्हती, म्हणून बेडवर ठेवून गेला होता ना. वाचलं ते मी आणि त्याच दिवशी जे तुम्हाला हवं होतं ते सुद्धा दिलं. डिवोर्स पेपर सही करून दिली मी तुम्हाला. जीवा बोलतो की म्हणजे तू ते पत्र वाचून डिवोर्स पेपरवर सह्या केलास? ते पत्र तू का वाचलं? नंदिनी बोलते की का वाचलं म्हणजे? जीवा बोलतो की कारण ते पत्र तुझ्यासाठी नव्हतं. का? नंदिनी बोलते ते पत्र का? काय? जीवाला खूप वाईट वाटतं आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.